ग्रुप दोन्ही संघाला विनंती करूया आता क्षणाचा विलंब करू नका. पंच तिथे पोहोचलेत. ऑल सेट, अंपायर रेडी, कॉमेंटर वी आर रेडी फॉर दिस मॅच. ऑफिसर रेडी आहेत, सर्व रेडी आहेत. चला आपण सुरुवात करूया. वाजतात ते 3 वाजून एक्झॅक्टली 28 मिनिटं. 4 षटकांचा सामना, काही परिवर्तन आणि प्रथम दर्शनी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय दोस्ती यारी ग्रुपच्या माध्यमातून. बघायचा निर्णय किती धाडसी असणार आहे आणि किती उपयुक्त ठरणार हा त्यांचा निर्णय. चेंडूची मागणी केली जाते. मान्यवरांचं आगमन झालंय. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. रोहित देखील आलेत. स्वागत आहे सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आपण पाहतोय ते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व काशीनाथ दादा यांच्याकडनं. वैकुंठवासी हरिभक्त स्वर्गवासी विश्वास तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ दादाने आम्हाला बाईक पुरस्कृत केली. दादा तुमचे देखील आम्ही आभारी आहोत. चला here we go without wasting time, now start the match because all set we are waiting for this match. अतुल पाटील गोलंदाजी मध्ये सज्ज होते. एकच पॉवर प्ले असणार आहे तुमच्याकडे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. पहिलं पॉवर प्ले, त्यानंतर 30 षटक डीपीएल असणार आहे. या संदीप फुटाण देखील आमच्या समेत आहेत. जीपीएल ची मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे सध्या. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम एव्हरीवन. नाव स्टार्ट द मॅच. शांत वातावरण, थंडगार वातावरण, निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान. शहरी वस्ती बसून दूर असं वाटतं की निसर्गाच्या कुशीत आलोय आणि असं सुंदर मैदान. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि थोडीसं थंडीचं वातावरण अशा प्रसन्न वातावरणामध्ये रंगणारा सामना. गोलंदाज तयार, वेगवान जलदगती अतुल तयार होतोय. वर द विकेट. ओ पहिला चेंडू डाऊन द लाईन, भन्नाट वेग, लाईन चांगली डाऊन द लाईन आणि त्यामुळे डॉट डिलिव्हरी. आमचा मान्यवर कक्ष बघू शकाल स्क्रीन मध्ये भरपूर मान्यवर सामन्याचा आनंद लुटत असताना जेडी फ्रान्सिस, सागर जगे, दीपेश गीत, अनिल पाटील या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. शॉट प्लेन फुल करण्याचा प्रयत्न, मध्ये स्केल ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्केल चेंडू डाबल झालाय आणि खबर करते मात्र 2 धावा. यस 2 धावाने धावसकेला आकार येतोय. सांघिक सुरुवात करतोय, स्वतःची देखील सुरुवात करतोय. 2 धावानं या 2 धाव्यांच्या बरोबर धावसकेला आकार येतोय. आता थोडंसं झटपट क्रिकेट असणार आहे कारण आतापर्यंत आपण 5 षटकांचे सामने पाहिले. तुमच्याकडे थोडासा वेळ होता सेट होण्यासाठी, आता मात्र नाहीये कारण सामना 4 षटकांचा. मगाशी 2 पॉवर प्लेवर, आता फक्त 15 मिनिटांमध्ये 3 षटक ऍट एनी कॉस्ट तुम्हाला कम्प्लीट करायचे. अन्यथा 4थ्या षटकामध्ये 1 प्लेअर आतमध्ये आणण्यात येईल अतिरिक्त. अशी नोंद घ्या आपण. सातत्याने नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. शिस्तबद्ध क्रिकेट कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष सन्माननीय विनोद दादांच्या माध्यमातून जेव्हा संघटना स्थापित झाली तेव्हापासून प्रचंड शिस्त कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. आणि विशाल बाद होते. विशालनं 3 चेंडूचा सामना केला मात्र फारशी कामगिरी करू शकला नाहीये. ज्या विशालनं या मैदानावरती 45 धावा कुठल्यात तो विशाल मात्र बाद झालाय. विशाल सुरुवातीला चाचपड करत होता आणि तो झालाय बाद. या दरम्यान आपण पाहतोय दोस्ती यारी जेएस ग्रुप डोंबिवली या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. भोला बैलाचे मालक समीर शेठ भोईर मोठागाव यांचे ते आगमन झाले. साहेबांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत आमचे मित्र अक्षय मोरे यांचे आगमन झाले. त्यांचं संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं हार्दिक स्वागत. ओ टू कमेंट्री बॉक्स. यस कॅप्टन ऑफ द टीम आलाय तो मात्र यावेळी सौरभ म्हात्रे. या संघाचे पुरस्कार दिनेश पाटी खाडी, समीर शेठ भोईर आणि एका बाजूला आपण पाहतो आयश योगेश पवार प्रतिष्ठान चे संघ मालक आकाश भोईर यांच्यामध्ये देखील ही लढत मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा, चांगलं क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा, क्लास, स्टँडर्ड सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या. कारण या डीपीएल मध्ये सर्व खेळाडू व्यावसायिक आहेत जे भरपूर व्यवसाय क्रिकेट खेळत असतात आणि त्यांची निवड या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्याचमुळे डीपीएल ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि ती आपण डीपीएल पाहतोय. डोंबिवली प्रीमियर लीगचं सीझन 2 या मैदानावरती. गोलंदाज तयार, गुड बॉलिंग फ्रॉम द अतुल पाटील. जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू डाऊन द लाईन, दुसरा चेंडू अटॅक करत असताना आणि तिसरा चेंडू पुल करण्यास भाग पाडलाय आणि विशालला मात्र परतावं लागलं. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. गुड बॉलिंग, काउंटर अटॅक, सुपर बॉलिंग नो डाऊट. फक्त मिळणार ती एकच धाव शॉट ऑन पूल आणि पंच यावेळी 1 धाव पूर्ण करत असताना एखाद्या फारसा आकार नाहीये. फक्त 3च धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गडी बाद झालेत. 4 षटकांचा सामना. टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर मात्र अद्याप देता आलं नाहीये या फलंदाजांना. नाम मजा येईल सामन्यामध्ये. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस हवेत. केतन मात्र लीड करत असताना सध्या सातत्यानं वेगवेगळ्या स्टेट मध्ये त्याला आपण पाहतोय
हरियाणानंतर भरपूर स्टेट, दिल्ली, त्यानंतर आता येथे डोंबिवलीमध्ये त्याला आपण पाहतोय. सातत्यानं गुड बॉलिंग, भ्रमण करणारे खेळाडू, गुड बॉलिंग, लेंथ, लाईन, पेस, पेसिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, सुपर बॉलिंग. यस, षटक संपल्यानंतरच एकत्र या, तसे एकत्र येऊ नका. यस, संपल्यानंतर पण कमीत कमी येण्याचा प्रयत्न करा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. टाइम रेस्ट्रिक्शन्स. गुड बॉलिंग, सुपर, फंटास्टिक ओव्हर. P1 मध्ये यापेक्षा चांगली गोलंदाजी कुठे पाहायला मिळणार. विशासारखा गडी बाद करणं यश लाभलं. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, एकही वाईट नो नाहीये, अवांतर धाव नाहीये. सुपरमॅन कंट्रोल गोलंदाजी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, ओनली 3 for 1. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स अँड नॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस टीम. 3 धावा आणि गडी बाद झाला फक्त एकच. 4 षटकांच्या सामन्यामध्ये भरपूर मान्यवर या आमच्या स्क्रीनवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. 20 संघांचा सहभाग आणि 20 संघांचा सहभाग असणारी स्पर्धा शेवटच्या टप्प्यात होते. आतापर्यंत 15 संघांनी या स्पर्धेतनं निरोप घेतलाय. फक्त 5 संघ विजयाचे प्रबल दावेदार. त्यामुळे लक्ष लागलंय डीपीएलच्या एडिशन 2 कडे. कोणता संघ आज चॅम्पियन ठरणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. वी आर सो एक्साइटेड. वी विल बिकम अ चॅम्पियन ऑफ द एडिशन 2 डीपीएल सीझन 2 2025. मोस्ट वेलकम वन्स अगेन. एका षटकाची संघ 3 धाबा गडी बाद. गोलंदाजीला परिवर्तन. निलेश भोईर, जबरदस्त मॅन फ्रॉम कौसा, मध्यम गती गोलंदाज. अचूक टप्पा, हार्ड लेन वरती गोलंदाज करायला गोलंदाज बघायचंय आज कशी कामगिरी करणार. लक्ष असणारे सौरभ मातेकडे, कॅप्टन ऑफ द टीम. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. असाच चेंडू फेकला होता पहिला गोलंदाजानं मगाशी पहिला P1 मध्ये गोलंदाजी करा अतुलनं, आणि तोच चेंडू फेकला तर समरीन डिलिव्हरी. अगदी जमिनीला चाटत पोचता चेंडू खाली राहिलाय. गती जास्त होती, कंट्रोल चांगला होता आणि फलंदाजाला बीट करत असताना डॉट डिलिव्हरी. या डॉट डिलेनं फारसं काही साध्य होणार नाहीये. 7 चेंडू मध्ये फक्त आतापर्यंत 3च धाबा, फक्त सिंगल धाबा आल्यात. त्यामुळे चौकार षटकारांची प्रतीक्षा फलंदाजांना. फुल एंड डिलिव्हरी, व्हॅरेशन बघा. त्याच्या अगोदर चेंडू राईट आर्म, त्याच्या अगोदर जो लेग स्टम्पच्या थोडासा बाहेर, आता चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर फेकलाय. व्हॅरेशन बघा, गती बघा, कंट्रोल बघा, त्याचा लेन बघा, लाईन बघा. सुपर बॉलिंग नो डाऊट. मागच्या काही 8 चेंडू मध्ये धाबा आल्या नाहीयेत. त्यामुळे टॉस जिंकून या संघाने घेतलेला निर्णय, दोस्ती आणि ग्रुपने घेतलेला निर्णय अंगलट तर आला नाही ना, कारण झटपट क्रिकेट आहे, 4 षटकांचं क्रिकेट आहे आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाबा काढण्याचं मानस असणार आहे. सुपर बॉलिंग, वन्स अगेन नो डाऊट. लेफ्ट आर्म वर द विकेट, पुढे ठेवला, स्ट्रॉंग अपील. यस, फिंगर गोज बाय अंपायर. 1 more विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 2 गोज डाऊन. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स नो डाऊट. आणि 2 खडी आतापर्यंत बाद होतात. नॉट अ गुड कंडिशन. आमचा कॉमेंट्री बॉक्स, मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. माझ्या डाव्या बाजूला भावेश पाटील अप्रतिम कामगिरी करत असताना. गुड बॉलिंग, अ व्हेरी गुड इन टू ऑल ऑफ प्रेझेंट डीपीएल सीझन 2. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम द बॉलर वन्स अगेन. ओ, फक्त प्लेसमेंट, बॅटचा फेस उशिरा खोललाय, ओपन केलाय, मात्र बॅकअप खूप चांगलं होतं आणि मिळणार त्या 2 धावा. रिस्की कपल ऑफ द रन्स कंप्लीट करत असताना, कारण गरज आहे धावांची आणि ती धावांची गरज शमवताना. व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला अजून तरी साध्य करता आले नाही या संघाला. डीपीएलच्या माध्यमातून 20 संघांचा सहभाग, शेवटची मांदी आली पाहायला मिळणार आहे. हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ डीपीएल सीझन 2. वी आर सो एक्साइटेड. मध्ये याचं उत्तर शोधण्यासाठी थोडासा विलंब लागणार. गोलंदाजी खूप चांगली, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. अटॅकिंग काउंटर अटॅक. ओ, प्लेसमेंट, डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंत दिली, खाली राहिला चेंडू आणि सॉफ्ट हँड चेंडू खेळून गेला, बॅकलिपला खाली ठेवलं, फक्त दिशा देत असताना आणि चेंडू याला येतो एक्झॅक्टली ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. बॅकअप चांगलं होतं आणि मिळणार ती एकच धाव. एखाद्याने फारसा फरक पडणार नाहीये. सरफराज झाला होता चेंडू खाली आणि मिळणार धावसंख्येला सिंगल नाकार. 6 धावा गडी बाद झाले. 2 आतापर्यंत. दुसरं षटक मार्गात असताना तिसरं षटक डीपीएलचं असणार आहे. गुड बॉलिंग फ्रॉम निलेश, नो डाऊट. ओ, खेचलाय फटका, मात्र अलॉंग द कार्पेट. पंचांचं एक्झॅक्टली मागे बॅकवर्ड्स केले रिझनला, मात्र मिळणार ती फॉरवर्ड्स केले रिझनला.
मिळणार ती एकच धाव आणि पंचानं तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. सुरुवात एवढी फारशी चांगली नाहीये, सासपडत झाली. विशाली फारसी कामगिरी करू शकला नाहीये. सौरभ स्वतः संघाने देखील फारशी कामगिरी करू शकला, त्यामुळे दडपण निर्माण झालंय दोस्ती यारी ग्रुप 11 या संघावरती. सर एकत्र येऊ नका प्लीज, आम्ही निर्णय तुमच्या लगेच पोहोचू केतन प्लीज सहकार्य करा. आणि आता डीपीएल ओव्हरला सुरुवात होणार. षटकाची झाली सांगता, 2 षटकांची सांगता होते आणि फक्त 6 धाबा. इकॉनॉमी षटक राहिलं पहिलं आणि दुसरं देखील, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धाबा गडीबाद झाला होता 1 आणि या षटकामध्ये 3 धाबा गडीबाद झाले 1, म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 6 धाबा, 12 चेंडूमध्ये 6 धाबा. त्यामुळे टीम मीटिंग कॉल केली केतन मात्रनं, त्याची पुढची रणनीती गेम प्लॅनिंग काय असणार आहे. माफ करा, कारण शेवटच्या चेंडूचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे स्कोर मध्ये काही अपडेट होऊ शकतात. खूप चांगली कामगिरी आयोजकांच्या माध्यमातून. जितू शेलार, जीत भोईर, सूरज फौजदार, स्वप्नील म्हात्रे, हर्षद टोंबरे, योगेश पाटील, सुशील पाटील यांच्या माध्यमातून, कारण हे यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करण्याचं मानस आणि हे धाडस आणि यशस्वी डीपीएलच्या माध्यमातून. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही. साधा आतापर्यंत मात्र शेवटच्या चेंडूचा रन मी ऍड करतोय. नॉट आउट, यस नॉट आउट, यस एक सिंगल मिळणार, रिस्की सिंगल, त्यामुळे धावसंख्या दाबलकावरती 7 होणार आणि गोलंदाज तयार. डीपीएलचे षटक केतन मात्रे कॅप्टन टीम, क्या बात आहे. नेहमी फ्रंट गोलंदाजी करत असतो, मात्र त्याला मात्र डीपीएलचं महत्वाचं षटक आहे, स्वतः हाताळणार. फुलटॉस फेकून दिला चेंडूला, लॉंग ऑफच्या डोक्यावर रणबाद सीमा पार, नो चान्स फॉर स्टॉपिंग दॅट. पहिला चौकार या सत्रातील 12 चेंडूंची प्रतीक्षा संपली. 13व्या चेंडूवरती पहिला प्रहार, चौकार. धाबावरती डीपीएल ओव्हर 15 धाबा काढणं अनिवार्य असणारे, अन्यथा पॅनलाइज. शॉट ऑफ प्लेन यावेळी मात्र बॅटचा फेस ओपन केलाय, लॉंगाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना दुसरा चौकार. व्हाट अ फंटास्टिक बॅटिंग, नो डाऊट बॅक टू बॅक 2 चौकार. पाटीलने कारनामा केला मैदानावरती, कारण अशा परिस्थितीमध्ये मैदानात याला धाबांची गरज होती आणि धाबांची गरज शमवली जाते त्याच्या माध्यमातून. 2 चौकार बॅक टू बॅक, पहिला लॉंग ऑनला, दुसरा मात्र काऊ कॉर्नरला बघायचं आहे, कारण हे षटक फार महत्वाचं आहे. 8 धाबा आतापर्यंत झाल्या षटकामध्ये, कारण हे डीपीएलचे षटक, वेगळी संकल्पना, यशस्वी आयोजन. शॉट ऑफ प्लेन, पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू गेला तो काऊ कॉर्नरला, फार बेगाने बॅकअप चांगलं होतं आणि पंचांचा इशारा, या सरफराज चेंडू खाली, फिंगर गोज बाय अंपायर, 1 मोर विकेट गोज डाऊन, नो डाऊट विकेट नंबर 3 गोज डाऊन. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक स्क्रीनच्या बाजूला बसतात किंवा खेळू त्यांना विनंती आहे की आपण त्या स्क्रीन सोडून बसा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी आम्ही हे स्टँड बनवलेले आहेत. आयोजकांची विनंती आहे, आम्हाला काही हरकत नाहीये, मात्र आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती. 16 वरती 3, जितू शेलारचं लक्ष भरपूर या स्पर्धेवरती, सातत्यानं लक्ष केंद्रित करताना अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र गॅप नाहीये. लॉंग आपला बॅकअप चांगलं होतं, अतुल आलाय फार वेगानं, मात्र पंचानं पुन्हा एकदा दाखवलाय बोट आकाशाला. दुसरा धक्का धावचीच्या माध्यमातून सातत्याने रिस्की सिंगल करण्याचा, कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता, एकच धाव मिळणार. दुसऱ्या वेळेस गडी बाद झालाय. 17 वरती 4 धक्के.
पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. AK स्पोर्ट आणि तिशा अर्जुन 11 टायगर. एका बाजूला रोहित पाटील कॅप्टन आहेत आणि आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला अनिकेत पाटील आहेत. दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 17 वरती 4 नवीन फलंदाज. इनॅट नंबर 6 वरती नयन येतोय. नयन पाटील मॅन फ्रॉम नारिवली. ऑरेंज जर्सी मध्ये आज संघ आपण पाहतोय. एका बाजूला ग्रीन जर्सी मध्ये आपण संघ पाहतोय. खूप चांगले कलर कॉर्डिनेशन आहेत का जेव्हा युट्यूबला ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय तेव्हा इंटरनॅशनल लुक दिसतोय या स्पर्धेचा. तर ज्या पद्धतीने क्रीडांगण, ज्या पद्धतीने आयोजन आणि ज्या पद्धतीने नियोजन केतनने कमबॅक केलाय. मध्ये चेंडू टपावून तर आउटस्विंग झालाय आणि हेच पंचांना सांगितलं एक्झॅक्टली. त्यामुळे केतनच्या षटकामध्ये धाबा आल्यात. पहिले बॅक टू बॅक 2 चौकार नंतर मध्ये धाबा सिंगल धाबाच्या माध्यमातून का होईना आल्यात स्कोर बरोबरती. एकूण धावा ते 18 गडी बाद झाले 4. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत षटकातील चेंडू राहिले ते 2 आणि या 4 चेंडूमध्ये धावा आल्यात DPLच्या 11. त्यामुळे 4 धाबा तुम्हाला अजून कुटायच्यात येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. ओके स्लॅब फटका लॉंग ऑफला च्या डोक्यावरनं जज करतोय अक्षय तायडे. चेंडू खाली फलंदाज बाद. त्यामुळे 30 धक्का या षटकामध्ये सातत्य पतन होते आणि शेवटचा चेंडू राहिलाय. 11 धाबा षटकामध्ये आल्यात. जर 4 धाबा झाल्या तर प्लस तुम्हाला 5 प्लस मिळतील म्हणजे 9 धाबा मिळतील तुम्हाला. एकत्र येऊ नका प्लीज प्लीज. केतन एकत्र येऊ नका. फिल्डिंग लगेच सजवा आणि फलंदाजाला विनंती आपण धावत जा जेणेकरून आपला वॉर्म ऑफ होईल आणि आमचा वेळ वाचेल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा अप्रतिम. खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. DPLचं आयोजन संपूर्ण कल्याण डोंबिवली खेळू एका व्यासपीठावरती आणून ठेवलेत. त्या DPLच्या माध्यमातून सुनियोजित आयोजन ऍडिशन टू सर्वांचं लक्ष लागलंय या DPL कडे. भरपूर चर्चा या DPLची. बघायचं कोण बनणार चॅम्पियन या 20 संघाच्या माध्यमातून. 18 वरती 5 गडी बाद झाले आतापर्यंत 5. अर्धा संघ गारज झालाय. टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारले याचं उत्तर मला तर मिळालं नाही अजूनपर्यंत. 18 धावा 5 गडी बाद. फायनल ऑफ दिस ओव्हर. ओ झाक्यावरनं स्टँड अँड डिलिव्हर जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये यस इट डज. सरफराज दुसरा झेल टिपत असताना आतापर्यंत 3 चेंडू त्याच्याकडे गेलेत. 2 झेल कन्वर्ट केलेत. फलंदाज बाद. त्यामुळे तुमच्या 5 धावा मायनस होतील. कारण या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा. एकतर धावांचा दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. This atmosphere, sporting, explosive atmosphere and motivation atmosphere. Yes, हर्षद भंडारी मॅम फ्रॉम एदुडसन आणि नवीन फलंदाज काडीच्या माध्यमातून. तर एकूण धाबा 13 झाल्यात कारण तुमच्या धाबा आता मायनस झाल्यात. फक्त 13 धाबा फलकावरती 6 गडी बाद. त्यामुळे येणारं षटक कसं असणार आहे. केतन प्रत्येक चेंडूवरती मार्गदर्शन देतोय. तो सध्या लॉंग ऑनला डीप मध्ये एक्झॅक्टली लॉंग ऑफला आहे कारण डावकरा फलंदाजाच्या समोर आहे आता म्हणजे त्याची दिशा लॉंग ऑफ असणार आहे. 13 धावा फलकावरती. स्पीडअप करूया सामना प्लीज. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा टीम मीटिंग करा पण मात्र सामना स्पीडअप ठेवा प्लीज. सामन्यात रिदम तोडू नका. टॉस इट्स लास्ट अँड ऑफिशियल कॉल फॉर यू. 14 धावा 6 गडी बाद. काही चेंडू अजूनही षटकातील बाकी आहेत. 5 चेंडू. शेवटचं षटक. ओ क्लीन बॉल. डेंजरस डिलिव्हरी. एक्सलंट डिलिव्हरी. 1 more wicket goes down. Wicket number 7 goes down. राणे इनॅट नंबर 9. 7 गडी बाद झालेत. खूप लवकर विकेटचं सातत्य ठेवण्यात आलं त्यामुळे धाबा झाले नाहीत मैदानावरती. फक्त 14 धाबा
डगआउट मध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे, चिंतेचं वातावरण आहे. कारण समोर केतन मात्र संघनायक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 14. 4 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये मजा येईल. सामन्यामध्ये कट टू कट सामना पाहायला मिळेल का हा प्रश्न पडला प्रेक्षकांना. मग त्याची परिस्थिती पुढच्या सत्रामध्ये पहिल्या P1 नंतर आपण त्याची चर्चा करू. 14 वरती 7. गुड बॉलिंग, फुल टॉस, बॅटचा फेस ओपन केलाय आणि मात्र फ्लाय होते चेंडू केतन मात्र त्याच्या डोक्यावर लॉंग ऑफच्या ओव्हर ऑफ द लॉंग ऑफ अँड दॅट्स अ 6. ब्रिलियंट स्ट्रोक. नंबर 9 वरती आलेला फलंदाज षटकारानं ओपनिंग करतो आपल्या इनिंगची. हेच कारण डीपीएलचं, कारण डीपीएल मध्ये खेळूंची निवड होत असते. त्यामुळे 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज देखील आक्रमक फलंदाज असू शकतोय आणि याचं उत्तर दिले सोमनं. 9व्या क्रमांकाचा फलंदाज षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करतोय. 20 धावा दाफकात गडी बाजूला 7. अजूनही 3 चेंडूचा खेळ पर्याप्त. बघायचं किती टार्गेट सेट करणार हा संघ. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. केतन आला चेंडू खाली, एक्झॅक्टली लॉंगॉनला बॅकअप देतो. 1 बाउन्स आणि मिळणार ती फक्त एकच धाव. त्यामुळे धावसंख्येला आकार 21 न वाढत असताना 21 धावा 7 गडी बाद. 2 मोर डिलिव्हरीज टू गो ऑफ दिस ओव्हर. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, सायंकाळचं वातावरण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि अत्यंत प्रसन्न आल्हादक वातावरण. परमपूज्य डी के दास महाराज क्रीडानगरी टायगरच्या मैदानावरती 21 वरती 7. 2 चेंडू अजूनही पर्याप्त या षटकातील. चेंज ऑफ पेस, पुन्हा घरी होते परिवर्तन. हे त्यांचे चेंडू खाली, फलंदाज बाद. यस इज गॉन. 8व्या धक्का मैदानावरती 21 वरती 8. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. Eight wickets. Not a good start from this opener. Not a good performance. Middle order batsman and talenters. त्यांचं देखील परफॉर्मन्स एवढा चांगलं पाहायला मिळालं नाहीये या संघामध्ये. शेवटच्या टप्प्यात सामना, लास्ट डिलिव्हरी, पहिलं सत्र. ओ माय गॉड, ब्युटिफुल अँड फॅबुलस डेंजरस डिलिव्हरी. 1 more wicket goes down. Clean bowled. टार्गेट तुमच्या समोर असं केतन लक्ष असू द्या. 9 गडी आतापर्यंत बाद झालेत. चला आपण टॉस कडे वळणार आहोत. तत्पूर्वी नितीन यांच्याकडे आपण वळणार आहोत. सागरजी जगे साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. भारत गेअर कंपनीचे मॅनेजर आहेत सागरजी जगे साहेब. आपण पाहतो क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम. 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला AK स्पोर्ट, जलपेश भोईर, सुशील पाटील, डॅनी पेरेझा यांचा संघ. दुसऱ्या बाजूला डॉक्टर संदीप पावशे आपण पाहतोय आणि तेजस्वी पाटील यांच्या मालकीचा संघ तिशा अर्जुन 11. हेड असा कॉल केलाय. टेल आलेले कॅप्टन तिशा अर्जुन 11 टायगरचे कॅप्टन रोहित टॉस जिंकलाय. महत्वाची मॅच आहे. ट्रॉफी तर मिळणार आहे, मात्र कितव्या क्रमांकाचे यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करायचे, काय सांगशील? टॉस जिंकले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि की तुम्हालाही शुभेच्छा असेल. काही आम्ही सन्मान सुद्धा करणार आहोत. सागरजी जगे साहेब आपण म्हणतोय भारत गेअर कंपनीचे मॅनेजर, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि चॅम्प स्पोर्टचे ओनर जितू शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान लगेचच करणार आहोत. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. बॅट्समॅन लगेच पाठवा प्लीज. अयांश स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, आपले बॅट्समॅन लगेच पाठवायचे. किरण, वेळ आपल्याकडे कमी आहे.
त्यानंतर आपण संघ पाहतोय दोस्ती यारी जेएस ग्रुप डोंबिवली आणि आपण पाहतोय बैलगाडी क्षेत्रामध्ये नेहमीच ज्यांचं नाव चर्चेत राहिलंय भोला बैलाचे मालक आपण पाहतोय समीरजी भोईर मोठागाव इथे उपस्थित त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. समीर दादांना विनंती असेल या. मोठागाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ जबरदस्त खेळला होता आणि रनरअप संघ ठरला होता आणि अक्षरशः बक्षांचा वर्षाव केला होता समीरजी भोईर यांनी. मोठागाव प्रीमियर लीग नेहमी चर्चेत असते आणि नेहमीच समीर भोईर यांचा संघ त्या स्पर्धेत आपला खेळताना दिसत असतो. एक चांगले पुरस्कर्ते आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा नेहमीच त्यांचं नाव चर्चेत असतं. त्यांचा सन्मान इथे केला होतोय जितू शेलार यांच्या शुभ हस्ते. एक सुंदर मोमेंट एक टीम ऑनर सुद्धा आहेत ते दोस्ती यारी जेएस ग्रुप डोंबिवली. जेएस ग्रुप डोंबिवली नेहमी चर्चेत असतो. समीर दादांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेत उपस्थित राहिले. डोंबिवली प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. पहिलं पर्व आपण सवाराम महाराज क्रीडांगण पेंढरकरच्या मैदानात आपण ही स्पर्धा पाहिली होती. काही कारणास्तव ते क्रीडांगण आपल्याला उपलब्ध होऊ शकले नाहीयेत. जेरी सर इथे उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार होईल. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय समीरजी भोईर यांना तुम्ही पाहतायत. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्वेसर्वा दीपेश गीत यांचाही सत्कार इथे होईल. नमन जिशाचे काही कारणास्तव दिनेश वाडी इथे उपस्थित नाहीयेत. त्यांचं मोमेंट आपण त्यांच्याकडे देणार आहोत. आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती ग्रामीण प्रीमियर लीगचे आयोजक बघा संदीप फुटाणे यांना तुम्ही बघू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. उद्या ग्रामीण प्रीमियर लीगचं ऑप्शन आहे. सामना सुरू करायचा आहे. हा सन्मान झाल्यानंतर नक्कीच आपण या भागेश यांच्याकडे वळणार आहोत. दीपेश गीत सातत्याने क्रिकेटचे अपडेट्स जेव्हा जेव्हा डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक आलं करण बेडेकरचं लगेच अपडेट्स कोणता संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय आणि क्रिकेटची अचूक माहिती दीपेश गीत यांच्या माध्यमातून नेहमीच देत असते आणि त्यांच्या माध्यमातून पंढरपुरी चायची व्यवस्था सुद्धा आमच्या मॅनेजमेंट कमिटीसाठी करण्यात आली. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया भागेश म्हात्रे यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. सामन्याला सुरुवात झाली आहे. 22 धावसंख्येचं टार्गेट. सेकंड बॉल मध्ये परंतु इनफिल्डला क्लिअर जरूर झालाय. टप्पा पडलाय. अजून काहीशा बाउन्स वरती क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न परंतु बाउंड्री लाईन क्रॉस केल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न झाला. इथनं मिळतात धावा 4. केतन म्हात्रेचा पहिला चौकार. पहिलाच बॉल वेगवान होता सौरभचा. त्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला. या टीमकडे खरं तर सोम राणेसारखा एक डिफेन्सिव्ह बॉलर आहे. कदाचित DPL षटकासाठी त्याला यूज करू शकतात व दुसऱ्या षटकासाठी सुद्धा आणू शकतात कारण शुभम ही त्यांच्याकडे पर्यायी बॉलर आहे. त्याच्यामुळे काय असेल ही स्ट्रॅटेजी. परंतु केतन म्हात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. ओव्हर द विकेट लोवर फुल टॉस बॉल जरूर होता. छोट्या बॅकलिपचा वापर ऑनसाईडला मिडॉनला जरूर बॉल गेला. इथनं मिसफील्ड झाली आहे. त्या ठिकाणी थ्रो ॲक्युरेट आला नाही. केतन म्हात्रेची विकेट या मॅच मध्ये कदाचित महत्वाची असेल आणि आता दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्याचा काही कारण होता का ते आता इथनं पाहावं लागेल. मात्र फिल्डिंग लावून घ्या प्लीज. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहणार आहोत थर्ड अंपायर काय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतात. रेफर तर जरूर केला गेला परंतु विनंती करेन फिल्डर्सला फिल्डिंग आपली लावून घ्या. कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम विनंती करेन कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. डिसिजन आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चौकार जरूर आला. त्यानंतर ही दुहेरी धाव घेण्याची काही गरज होती का ही प्रश्नचिन्ह पडलाय. आणि फलंदाज इथनं होईल बाद. केतन म्हात्रे परतेल मैदानाच्या बाहेर. जरूर वन साइड या
संपूर्ण स्पर्धेमध्ये केतन मात्रे खेळलाय, परंतु आता एक स्मॉल मिस्टेक अगदी त्याची मैदान सोडण्यात ती कामी आली आणि इथनं फलंदाज बाद होत असताना केतन मात्रे बाद. काही गरज होती का? ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. जरूर बॅट हवेमध्ये असताना या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि इथनं फलंदाज होत असताना बाद. नवीन बॅट्समन लवकरात लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये, कारण वेळेचा अभाव असल्या कारणाने आपण 4 ओव्हरची ही मॅचेस नक्कीच खेळत आहोत. आणि फर्स्ट वॉर्निंग असेल, तुमचा नेक्स्ट प्लेअर तुम्ही लगेचच सेट करून ठेवा, जेणेकरून फलंदाज बाद झाल्या लगेचच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. पहा घाई झाली. 22 धावसंख्येचं टार्गेट जरूर छोटं आहे, परंतु तीच आपण चर्चा करत होतो की सौरभ सुरुवातीला आलाय, याच्यानंतर कदाचित सोहम राणे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये जाऊ शकतो, शुभमी बॉलिंग करू शकतो. कदाचित टीम प्लॅनिंग नुसार असं वाटू राहिलंय की सोहम राणेला दुसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित टीम प्रमोट करेल, कारण धावसंख्या कमी आहेत. सुरुवातीच्या फलंदाजाने नाराज केलं. सध्या तरी धावफलक कमी असण्याचं कारण बिकॉज आपण जर सुरुवातीला टॉप ऑर्डर जर बघितली ना, तर टॉप ऑर्डरपासून पूर्ण ढासळताना आपण हा आराखडा बघितला. एकमेव असा फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार आला तो सोहम राणे. ज्या सोहम राणेची आपण चर्चा करतोय, 9 धावा बनवल्या दिवेश पाटीलने, त्या अनुमानाने ना कोणत्याच फलंदाजाने चांगल्या धावसंख्या स्कोरबोर्डवरती जोडल्या न कारणाने सध्या तरी धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. चला विनंती करेन विशाल म्हात्रे, तुम्ही विकेट किपर आहात, तरी तुमची फिल्डिंग लवकरात लवकर सेट करून घ्या, कारण या स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन हे तुटत आहेत, त्याच्यामुळे विनंती असेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश. पहिलाच बॉल खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर जोर लेन थोडीशी मागे ठेवण्यात आली, पिक केला गेला होता बॉल ऑफसमच्या हलकासा आतमधून विकेट किपरच्या हातामध्ये. 22 धावसंख्येची जरूर ही मॅच जरी असली ना, तरी 2 षटक जर इकॉनॉमिकल राहिले, त्यानंतर आपण DPL षटकामध्ये जर बघितलं तर तिथे धावा कंट्रोल झाल्या तर ही मॅच अंगलट येऊ शकते. परंतु केतन मात्र बाद झाल्यानंतर सुद्धा मागच्याच मॅचमध्ये सिच्युएशन बघितली होती की निलेश आणि त्यानंतर योगेश पाटीलने ती सिच्युएशन पूर्णपणे चेंजअप केली होती, म्हणून अजूनही निलेश सईने मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. कमी गतीचा बॉल सरळ केला, स्ट्रेट अगदी धनुष्यबाणासारखा सरळ मारणार. क्रिकेटमधला सगळ्यात सेट फटका म्हणजे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकार. पटेलचा खूप चांगला आहे आणि मागच्या मॅचमध्ये त्याला तुम्ही पाहिलं की जास्त मोठ्या स्ट्रोकसाठी जात नाही, ग्राउंडिंग स्ट्रोक अर्थातच गॅप चांगली शोधत असतो. यावेळेला सुद्धा गॅप शोधली, जसा बॉल त्या मिनिटमध्ये तो खेळला आणि त्याच्या बॅटमधला पहिला चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. ओव्हर द विकेट आताही त्याच दिशेने, परंतु इनफिल्डला क्लिअर करायचं होतं आणि तर फिल्डिंग चांगली झाली. असं म्हणू शकत नाही की फिल्डिंग चुकीची झाली, कारण बॉलकडे बघणं, ॲक्युरेटली वळणं, त्यावरती नजर ठेवणं या कठीण गोष्टी असतात. त्या कठीण गोष्टीचं सूत्र हलवण्याची ताकद होती फिल्डरकडे, जिथे पंकज पावशी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु कॅच ड्रॉप झाली, तिथनं मिळतात धावा 2. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 11 धावसंख्या गडांच्या मोबदल्यामध्ये येणारे 18 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. आता तीच चर्चा असेल. चला विशाल मात्रे, वारंवार मॅनेजमेंट कमिटी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवते की तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका प्रत्येक विकेट नंतर, ओव्हर समाप्त झाल्यानंतर, कारण अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंट सजवा. सर्वांचं सहर्ष स्वागत. डोंबिवली प्रीमियर लीग अर्थातच DPL सर्वांना वाटावा गर्व असे या स्पर्धेचं दुसरं पर्व आणि नीटनेटक्या दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. खरं तर आयोजन कोणीही करतं, परंतु त्याचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं. नियोजनातला प्रत्येक भाग एक एक खरं तर मेंबरने आपल्या खांद्यावरती घेतला. रिस्पॉन्सिबिलिटी ना खूप महत्त्वाचे असतात, कारण रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपण खांद्यावरती घेतो तेव्हा आपल्या मागून येणाऱ्या सगळ्यांना रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव होते आणि रिस्पॉन्सिबल ही स्पर्धा. DPLमध्ये ज्या खरं तर मेंबर्सने हातभार लावलाय, ज्याने वस्तू स्वरूपात या स्पर्धेला जे काय दिले, त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2 मध्ये आला शुभम. 18 मध्ये आता 11 रोखायचे. बॉल चांगला होता, गतीही चांगली होती.
त्या अनुमानाने आपण बघितला तर हा डॉट बॉल कदाचित थोडासा इंजुरी फेस करत असावा शुभम. जे फास्टर बॉलर असतात ना, कधी कधी खरं तर त्यांना इंजुरीला जास्त फेस जावं लागतं. आताच्या सध्याच्या घडीला क्रॅम्प येणं, त्यानंतर कमरेमध्ये दुखापत होणं, या सगळ्या गोष्टी आता क्रिकेटमध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून क्रिकेट खेळा. ओ द विकेट. यावेळेला फटका मिस्टामिंग आहे बॉल मध्ये. इथनं विकेटची संधी. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉलकडे नक्कीच कॉन्सन्ट्रेशन होतं. ऋतिक त्या ठिकाणी होते. बॉलकडचं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी सोडलं नाही. इथनं पकडली गेली कॅच. दुसरा क्रमांक मैदानाच्या बाहेर जात असताना 11 वरती दुसरा गडी बाद. स्ट्रोक ज्या ठिकाणी ऋतिक आपल्याला पाहायला मिळाले. वायडिश लॉंगॉनला ते फिल्डिंग करत होते. तिथून थोडेसे पुढे आले, कॅच पकडली आणि इथनं पहिली सफलता मिळत असताना गोलंदाज शुभमला. खरं तर आपण चर्चा करत होतो की क्रिकेट खेळत असताना इंजुरी भरपूर प्लेयर्सला होत असते. गतवर्षी भरपूर खेळाडूंना इंजुरी झाली. आता सध्या तरी एक तारा सितारा खरं तर बाळेगावचा मेघनाथ कोळी, त्यालाही कमरेमध्ये इंजुरी असल्या कारणाने 3 वर्ष झालं तो क्रिकेटपासून दूर आहे. नारिवलीचे गुरुदास, त्यांनाही इंजुरी फेस करावी लागते, तेही क्रिकेटपासून दूर आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन तुम्ही क्रिकेट जरूर खेळा, परंतु स्वतःचाही थोडासा विचार करा. स्वतःच्याही फिटनेसवरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं. कारण आपण वेल फिटनेस राहावं म्हणून क्रिकेट खेळतो, परंतु ते क्रिकेट खेळत असताना तुम्हाला इंजरी होणार नाही या गोष्टीचे कडेही लक्ष केंद्रित करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फिंगर रोल केले, परंतु जेंटल टच फक्त पुश करत असताना इथनं नो बॉलचा इशारा अंपायर्सने केला गेला. इथनं सिंगल कंप्लीट झाली आहे आणि इथनं आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल धाव आणि पंचांचा इशारा नो. कदाचित फील्ड प्लेस लावण्यात चुकी झाली असावी. तेच अंपायर्स कदाचित आता सांगतील की ॲक्युरेटली फील्ड पोझिशनमध्ये काय चुकीचं झालं. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. विनंती करेन, कारण फील्ड पोझिशन चेक करत असताना अंपायर्स नेहमी या गोष्टी सांगत असतात. मग ती गोष्ट तुमच्या खरं तर माइंडमध्ये आली पाहिजेत की ऑन साईडला तुम्ही किती फिल्डर लावतात, ऑफ साईडला किती फिल्डर लावतात, मग विकेट किपरच्या मागे त्या स्क्वेअर ऑफ द विकेट लाईनच्या मागे किती फिल्डर आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. मग ॲज अ विकेट किपर आणि ॲज अ बॉलर ते त्या गोष्टी ठरवत असतात. मग आता इथे नेमकं घडलं काय, जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि जो डिसिजन आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. थँक्यू सो मच. आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं जितू शेलार याने, कारण त्यांच्याच खांद्यावरती भार आणि त्यांच्या सोबतीला जीत भोईर, सूरज फौजदार, हर्षद टोंबरे, स्वप्नील म्हात्रे आणि योगेश पाटील या सगळ्यांची मेहनत आहे. त्यामध्ये सुशील पाटील यांचाही आपण उल्लेख करूया. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमधला सगळ्यात महत्त्वाचा जिम्मेदारीचा भार त्यांच्यावरती असतो आणि GTC प्रेझेंट जरूर ती स्पर्धा, परंतु याही स्पर्धेला GTC हायलाईट करत असताना तर जास्त वेळ घेऊ नका. विनंती करेन, जो डिसिजन असेल तर लवकरात लवकर पोहोचवा आणि अंपायरचा डिसिजन योग्य असेल तर तुम्हाला तो मान्य करावाच लागेल. सो जीत भोईर यांनी सुद्धा कन्सल्ट केलाय की हा बॉल नो, सो इथनं मिळते अजून एक एक्स्ट्रा धाव आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. कारण फील्ड पोझिशन सजवत असताना तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट, अर्थातच तुम्हाला विकेट किपरच्या मागे जी लाईन असते त्याच्या मागे किती फिल्डर लावणं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्या अनुमानाने तुम्ही फिल्डरला फील्ड पोझिशनवरती तिथे सेट करू शकता. कदाचित एक्स्ट्रा प्लेयर असावा, त्यामुळे पंचांनी घोषित केला आणि काय सुंदर पंचांची भूमिका. कारण अचूक नजर होती, त्या अचूक नजरेने एक डिसिजन जो चुकीचा होता तो खरं तर साध्य करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर गेले होते, परंतु पंचांचा योग्य डिसिजन इथे कामी आला. इथनं एक्स्ट्रा मिळाली, येणारा बॉल असेल फ्री हिट. आता 16 चेंडू आणि 9 बॉल जे असते, धावा कमी आहेत. एक मोठा फटका पूर्णपणे इंटर होईल या मॅचमध्ये. आयांश 11 ओ द विकेट. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल. याच्या अगोदर आपण जर पाहिलं ना तर खरं तर स्लो बॉल टाकला होता. चेंज ऑफ द पेस आणि गतीमध्ये परिवर्तन. ॲज अ फास्टर बॉलर तुम्ही असाल तर माइंड सेट बॅट्समनचा तोच असतो की फास्टर बॉलर समोर आहे, मग आपल्या समोर लेन बॉल किंवा वेगवान बॉल येईल. परंतु शुभम एक असा गोलंदाज आहे ना की जो कधी व्हेरिएशन करत असतो, कधी रॉंग ऑन ही टाकू शकतो, त्यानंतर कधी
तो गतीमध्ये परिवर्तनही करू शकतो. म्हणजेच विविध प्रकारचे बॉल टाकण्याची ना कॅपॅसिटी या गोलंदाजाकडे आहे. त्याच्यामुळे हा बॉल होता फास्ट, इथनं केलं गेलं बीट. जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती योगेश पाटील आणि त्याच्या जोडीला निलेश भोईर. 15 मध्ये 9. ओव्हर द विकेट. आता गतीमध्ये परिवर्तन पहा, हीच तर आपण चर्चा करत होतो. जेव्हा बॉलर आपल्या बॉलिंग लेंथवरती असतो ना, तेव्हा अनेक सारे फलंदाज त्याच्या हाताच्या पोझिशनवरती बघत असतात. परंतु काहीशे गोलंदाज असेही असतात की हाताच्या पोझिशन वरती न पावं, त्याच्यामुळे त्यांची ॲक्शन ही वेगळी असते. सध्या तुम्ही ॲक्शन बघू शकता, ते म्हणजेच गोलंदाजाची. 14 मध्ये 9 अजूनही बनवायचे आहेत. दुसऱ्यांदा स्टेपमध्ये चुकलाय. माहिती आहे त्या ठिकाणी गोलंदाज शुभमला की यानंतर DPL ओव्हर येईल. मग त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर सोहम राणे सुद्धा, त्याच्यामुळे सोहम राणेला DPL ओव्हर कदाचित मिळू शकते. तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटीलचा हाही विचार असावा की एखादा मोठा फटका यावा, म्हणजे DPLच्या ओव्हरमध्ये कोणत्याही प्रकारचा रिक्स आपल्याला उचलायला लागणार नाही. यावेळेला खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉटमहँडचा सुंदर वापर, फाईन लेग होता त्या ठिकाणी तैनात. त्या ठिकाणी आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी अंपायर्सने केलाय. ओव्हर स्टेपिंग कदाचित झाली आहे. ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी करत असताना आता चॅलेंज कदाचित थर्ड अंपायरला आहे की ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी चेक करण्यात यावी. कारण हा सामना 22 धावसंख्येचा जरूर आहे, परंतु दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट. कारण या सामन्यामधून जिंकेल तो पुढच्या प्लेसवरती पोहोचेल. त्या अनुमानाने एक एक डिसिजन आपण करेक्ट द्यावे. त्या अनुमानाने इथनं रेफर केला गेला थर्ड अंपायर. आणि आपण या ठिकाणी बघत आहोत, चेक करत आहोत की ओव्हर स्टेपिंग झाली का नाही. इट्स नो बॉल. सो फिल्डिंग साइड टीम रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो बॉल. जी पंचांची नजर होती त्या पंचांच्या नजरेवरती जरूर थोडासा संशय होता, परंतु लगेचच थर्ड अंपायरने तो जो संशय होता तो पूर्णपणे सांगितला गेला. आतापर्यंतची जी डिसिजन जर आपण पाहिली ना तर पंचांकडून योग्य झाल्यात. कारण जेव्हा जेव्हा ऑन फील्ड अंपायर एखादा डिसिजन देतात ना, तेव्हा तो 90% डिसिजन त्यांच्या फेवरमध्ये असतो. त्यांना खरं तर कन्फ्युजन असतं, तेव्हाच ते फक्त थर्ड अंपायरकडे जात असतात. इथनं फ्री हिटचा इशारा दिला गेला अंपायर्सने. आता इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर 14 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 7 धावा हा समीकरण राहिलाय. आता फील्ड प्लेस सजवत असताना परंतु विनंती करेन विशाल म्हात्रे यांना की वारंवार मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सांगते की वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे. 7 धावसंख्येची गरज. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगलने आता एक धाव लेस होईल. 13 मध्ये बनवायचे आहेत 6. सुरुवातीच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं ना तर फर्स्ट इनिंगमध्ये स्पेशली जर बॅटिंग झाली असती ना तर 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 40 पेक्षा जास्त धाव फलक ना हे प्रोडक्टिव्ह राहिलं असतं डिफेंड करण्याच्या अनुमानाने. परंतु 22 धावसंख्या खूप कमी आहेत ज्या त्यांना डिफेंड करायचे आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कडा योगेश पाटील होई बाद. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. सफलता मिळते शुभमला. आणि आता शेवटचे 12 बॉल आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये बनवायच्या धावा फक्त 6. एक षटक खूप इम्पॅक्ट टाकून जातो. तो षटक म्हणजे DPL षटक. परंतु आता तो षटक आपण ज्या गोलंदाजाची चर्चा करत होतो सोहम राणे, कदाचित त्याला मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर प्रमोट करतील. आणि तेच केलंय कदाचित. या षटकामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग अर्थातच 3 पेक्षा कमी जर धावा दिल्या तर त्या 5 मायनस होऊन प्लस होऊन इथे काहीतरी डिफेंड करण्यासाठी घडू शकतं. मायनस होतील ते म्हणजेच बॅटिंग साईडच्या टीममधून, प्लस होतील डिफेंड करण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे जातील त्या धावा. परंतु काय घडेल काय बिघडेल या 12 बॉलमध्ये ते आता पाहणं इंटरेस्टिंग राहील. बारा चेंडू 6 धावा हे समीकरण.
आणि बॉलिंग ट्रॅकवरती सोहम राणे तयार. 12 चेंडू 6 धावा. DPL ओव्हर जरूर तुम्ही एन्जॉय करताय. ओ द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण तो वेगाने बॉल आला, कदाचित बॉडीला आदळलाय. ज्या पद्धतीने बॉल खेळण्यासाठी पुढे गेला त्या अनुमानाने बॉल थोडासा आतमध्ये आला. इजा असेल तर विनंती करेन की पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच जा 12वा खेळाडू. कारण जी चर्चा आपण करत होतो की तुम्ही क्रिकेट खेळता जरूर, परंतु क्रिकेट खेळत असताना तुमच्या स्वतःच्या काळजीकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा. कारण अशा इंजरी तुम्हाला भरपूर त्रासदायक असतात. गतवर्षी आपण बघितलं की गतवर्षी एका स्पर्धेमध्ये हेदुटण्याचा खेळाडू यश काळन याला इजा झाली. मग त्यामध्ये तो क्रिकेटपासून भरपूर काळ दूर होता. त्याच्यामुळे क्रिकेट तुम्ही जरूर खेळा, परंतु तुमची निगा ही तुम्ही राखा. अर्थातच तुमची काळजी तुम्ही घ्या. म्हणून सध्या तरी आपण क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या प्लेयर्सला बघतो. आता तुम्ही किरण पवारला बघा, कालच्या दिवशी TDPL मध्ये तो आय गॉगल नक्कीच परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरतो. आणि नेहमी आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये याच गोष्टीची चर्चा करत असतो की तुम्ही गार्ड यूज करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नसावा. 11 मध्ये अजूनही 5ची गरज. 22 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये होतं. आयन्स 11 95% सामना विजय झालाय, पण तो 5% कुठेतरी अजूनही फिवर मध्ये ही मॅच आहे. दोस्ती यारी ग्रुप 11 या टीमच्या बाजूने. डॉट बॉल आलाय. अर्थातच 10 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 5. 10 मध्ये 5 बनवायचे आहेत. त्या अनुमानाने आता कशा पद्धतीने बॉलिंग होईल, जे आपण चर्चा केली होती ना पहिल्या ओव्हरमध्ये की सोहम राणेला अगोदर जर आणलं असतं, विकेट आल्या असत्या तर या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट मिळाला असता. पण तो DPL ओव्हरमध्ये आपण बघितलं त्याला. यावेळेला ऑन साईडला चाललाय. बॉल डीपमध्ये जरूर जाईल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल कंप्लीट होत असताना इथनं आपल्याला पाहायला मिळते धावफलक झाले 18. अजूनही आपण पाहिले ना 9 बॉल आहेत. या 3 बॉलमध्ये जर कदाचित 2 या 1 धाव आली तर कदाचित DPL ओव्हरच्या माध्यमातून त्या डिफेंड करण्यासाठी 5 धावा वाढवू शकतात. त्याच्यामुळे सोहम राणेला याही गोष्टीचा विचार करावा लागेल की विकेट किंवा डॉट बॉलचा रेशो जास्त आला तर कदाचित या मॅचमध्ये आपला मायनस पॉईंट आहे तो DPL ओव्हरच्या माध्यमातून प्लस पॉईंट होणार. आणि तो प्लस पॉईंट जर मिळवायचा असेल ना तर जी आपण चर्चा करतोय की डॉट बॉल आणि विकेट हे मिळवावे लागतील या 3 बॉलमध्ये. सोहम शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला खेचायचा होता, पण तो टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये. हीच चर्चा आपण दुसऱ्या ओव्हरला जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हाच केली की DPL ओव्हर आहे, इथे ॲडव्हान्टेज आहे. आणि तो ॲडव्हान्टेज जर उचलायचा असेल ना तर आता सोहम राणेला हाच विचार करावा लागेल की ह्या बॉलवरती मोठा फटका नकोय. 4ची गरज. मागे खेळण्याचा प्रयत्न आणि इथनं विकेट मिळेल. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आणि आता शेवटच्या बॉलवरती आशा आहे, जर शेवटचा बॉल डॉट आला तर 5 धावा वाढतील. म्हणजेच किती बनवाव्या लागतील तर 6 बॉलमध्ये 9 बनवाव्या लागतील. परंतु घडेल काय बिघडेल काय. इथनं 4ची गरज आहे 7 चेंडूमध्ये. आणि आता येणाऱ्या फलंदाजाने डॉट बॉल जर फेस केला तर शेवटच्या षटकामध्ये 9 बनवाव्या लागतील. ही मॅच एवढ्या टर्निंग पॉइंट वरती फिरेल. यावेळेला शेवटचा बॉल होता, पण तो शेवटच्या बॉलवरती झालेली मिस्टेक ती अगदी छोटी नव्हती तर मोठी मिस्टेक झाली. हा बॉल जर डॉट आला असता तर अशापेक्षा राहिली असती, परंतु या ठिकाणी 1 ओव्हर ठेवत असताना ही मॅच या ठिकाणी केली गेली फिनिश. अर्थातच फक्त येस आपण ते चेक करूयात, कारण हा चौकार जरूर आलाय, परंतु DPL ओव्हर त्या अनुमानाने आपण 5
धावा ऍड करणार आहोत. सो फेअर डिलिव्हरी म्हणजेच डीपीएल ओव्हरचा विचार करत असताना 7 बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज होती. चौकार आलाय, परंतु 15 धावा न बनण्या कारणाने 5 धावा डिफेंड करण्यासाठी समोरच्या टीमला आपण देतोय. सो 6 चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत. डीपीएल ओव्हरसाठी आम्हालाही कन्फ्युजन होतं, कारण असे हे डिसिजन आपण पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये बघताय. परंतु आता स्ट्रिक्टली वॉर्न आम्ही तुम्हाला करतोय की कोणत्याही प्रकारचा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. त्या अनुमानाने मी विनंती करतोय की कृपया करून जास्त वेळ घेऊ नका. 5 डीपीएल ओव्हरचा हा फायदा या ठिकाणी मिळाला गेलाय, कारण डिफेंड करणाऱ्या टीमसाठी आता 5 धावसंख्येचा बोनस. आता या 5 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज सिंगच्या हातामध्ये हे सूत्र सोपवलं गेलंय. माहिती आहे सौरभला की या मॅच मध्ये आता कसोटी राहिली फिल्डरची. या मॅच मध्ये एकमेव जर आता प्रभाव टाकू शकतो तो बॉलर म्हणजेच सूरज सिंग. आता कशा पद्धतीने ही बॉलिंग हाताळली जाईल. 6 चेंडू 5 धावा. विचार पडला होता की 24 बॉलची मॅच 22 धावा बनवायच्यात, परंतु 6 बॉल आणि 5 वरती सामना आलाय. यावरती ऑनसाइडला बॉल अगदी हवेमध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 चेंडू ठेवत असताना या सामन्याला विजय केलं आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल आयन्स 11. रोहित मैदान जायचं लगेच. रोहित अयांश स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान हा संघ आपण पाहतोय सेमी फायनल